Hita
प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवादूत गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी जवजी शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता राम
आमचे हनुमंतराय. सर्व विद्यांच्या, सर्व कलांच्या आणि सर्व कार्यांच्या आरंभी ज्यांना आपण नमन करतो आणि आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला जे नमन केलं असे आमचे मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, त्यांच्या आगमनात प्रित्यर्थ हे कीर्तनरूपी सेवा प्राप्त झाली. या कीर्तनरूपी सेवेत आमचे तुकोबराय सांगतात, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करिता श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जे आपल्या हिताला सदैव तत्पर, सदैव जागे, सदैव सजग असतात, जे आपल्या हितासाठी सदैव प्रत्येक क्षणाला परमेश्वराच्या नामस्मरण चिंतनात सान्निध्यात असतात, अशा माणसांचं जीवन खरोखर चांगलं असतं. आणि जे माणसं आपल्या हिताला जागे असतात त्याच माणसाचं कल्याण होतं असं नाही आहे. तर तुकोबराय सांगतात की धन्य माता पिता त्यांच्या, माता पितांचा सुद्धा धन्यता आमचे तुकाराम महाराज देतात. कशाच्या जोरात देतात की जे आपल्या हिताला सजग असतात, जागे असतात, जे आपलं हित जाणतात. जे माणसं आपलं हित जाणतात त्यांच्या माता पितालाही तुकोबराय धन्यता देतात. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ज्यांच्या मुलं आईवडिला धन्यता आणि त्यांच्या पोटी येणारे संतान, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि त्याचा हर्ष देवाला वाटतो असे तुकोबराय सांगतात. आणि त्यासाठी साधन काय? गीता भागवत करिता श्रवण. गीता भागवत आणि तत्सम, म्हणजे गीता भागवत या शब्दात दोन शब्द आहेत, पण आधी म्हणजे त्यासारखेच इतर ग्रंथ जसं विचारसागर असेल, आपला भावार्थ किताब आली समजा, बरं का, हे श्रवण करतात, चिंतन करतात, मनन करतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे शब्द. अजून एक की सतत चिंतन विठोबाचं करतात ते माणसं धन्य असतात. आणि असं वागणारी माणसं, त्या माणसाच्या बद्दल तुकोबराय सांगतात की तुका म्हणे माझं घड त्यांची सेवा, त्यांची सेवा मला घडली पाहिजे. आणि त्यांची सेवा घडली तरी सुद्धा माझ्या दैवाला पार नाहीये, फार आहे, म्हणून त्या सेवा मला घडली पाहिजे. वास्तविक हा शब्दशः या सर्वांच्या परिपाठातील शब्द, सर्वांच्या माहितीतल्या अभंगातला शब्दशः अर्थ भावार्थ आपल्याला असं सांगता येईल. ठाला
आपल्या पंढरपूर क्षेत्री श्री क्षेत्र बरबडा या पंढरपूर नगरीमध्ये कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तनाचं सद्भाग्य लाभलं. छोटासा अल्पसा परिहार असा की महाराष्ट्रभर अखंड तुळशीच्या माळी अस्सल तुळशी माळी सेवा देण्याच्या निमित्तानं आपल्या गावाशी नकळत संपर्क झाला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून इथं आपल्या भोवताली कुठंतरी 2-4 गावात कीर्तन झाल्या होत्या. इकडून तिकडून कसं संपर्क झाला आणि दत्तराव महाराज चौथाईवाले मृदंगाचार्य, नंतर आमचे नवीन भैया मृदंगाचार्य, याशिवाय बहुसंख्य महाराज मंडळी या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी सेवेची संधी मिळाली पाहिजे. नारायण महाराज, नारायण जळबाजी पांचाळ महाराज आमचे, याशिवाय बाबू महाराज चौथाईवाले, सखाराम नारायणराव महाराज, सखाराम नारायण चौथाईवाले महाराज, राम गोविंद ठाकूर यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त काहीतरी संपर्क आला होता आणि विजय शंकरराव ठाकूर, बालाजी महाराज एकनाथराव कर्वे आणि बापूराव शंकरराव चौथाईवाले महाराज आणि इतर सर्वच. कारण 2-3 नावं असले, 2-3 नाव घेतले, 4 नाव घेतले म्हणजे हे असं इतकंच असं नाही, तर कळत नकळत आपण सर्व संत सज्जन मायबाप आपल्या दर्शनाचा लाभ महाराज म्हणून जगाला आला आणि ह्या दर्शनाच्या लाभानिमित्त तुमचा दर्शनाचा लाभ मिळाला आणि माझ्या माता माऊली माझ्या समोर माझा वारकरी संप्रदायाचा घटक, वारकरी संप्रदायाचा माता माऊली असतील, आमचे ज्ञानोबा असतील. खरं तर माता माऊली म्हणजे की कडकडीत वैरागी आमच्या जनाबाई मुक्ताबाई, या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, लीन होतो. आपला हा बरबडा बरबडी गुरव तालुका पालम जिल्हा परभणी या ठिकाणी हनुमंतरायाच्या सानिध्यात सेवा करायची संधी मिळते. खरं तर आमच्या समोर हनुमंतराय निकट दास्य तो हनुमंतरायाने केलेलं पाहायला भेटतं आणि माझ्या घरी हनुमंतराय समोरच एकदम आणि इथे समोर आणि हनुमंतराय समोर आम्हाला सेवा करायची संधी भेटली. आमचे गणेशजी सर्व सकल बुद्धीचे दाता असे गणेश महाराज, गणपती बाप्पा, असं एकही गाव शिल्लक नाहीये, एकही गाव नाहीये की ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाहीये आणि असं एकही गाव शिल्लक नाहीये. खरंच एकही नाही, एका गावात 15, 16, 20 गणपती आहेत. आता आमच्या इथं 18 गणपती इथं गाव. आता काय गावात एक गाव एक गणपती काय प्रकार असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही, फक्त गणपती आहे एवढंच माझा रोल आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि अजून एक गोष्ट आवर्जून मला सांगणं अपेक्षित आहे, संपूर्ण कीर्तन मर्यादेमध्ये कोणत्याही माणसाचा मला कुठलाही उपमर्द करायचा नाहीच शब्द. माझं कीर्तन विनंती इतकीच आहे की प्रत्येक शब्द समजून घ्या. माझ्या 2 तास, आता 1 तास 30 मिनिटं वेळ राहिला असेल, 2 तासाच्या मर्यादेत कोणत्याच माणसाचा कळत नकळत उपमर्द करायचा नाहीच. पण मी माझ्याबद्दल बोलेल, जे जे शब्द बोलेल ते 100% सत्यच, त्याशिवाय नाही. बोले तैसा चाले त्याचे वंदाई पावले. आमचे तुकोबा कोण? पंचमवेद. अहो गाथा, आता तुम्ही गाथा वाचता, मी गाथा अवलोकन करतो, पाहतो, ज्ञानेश्वरी आपण पाहतो, आपला धर्म आहे ना.
आपला वडील जे जे करतील त्यानंतर मग ठेवीत. माझ्या वडिलांनी आजोबांनी असं ते जे मला कर दिलं, मला ते ज्ञान दिलंय, मला जे मिराशी मिळाली त्या मिरशाचं आपल्या घरात पोथी आहे. आपल्या इथं रामायण महाभारत आहे. आणि श्रावण महिना आता भाद्रपद सुरू झालेला आहे. श्रावण कालच म्हणजे संपलेला आताच आहे. एकही गाव शिल्लक नसतं ज्या गावात 1, 2, 3, 4 पोथी नसते. आणि म्हणून तुकोबाराय, आमचे तुकोबाराय, माझे तुकोबाराय, हे पकडे तुकोबाराय कोण? माणसात राहून, संसारात राहून, घरदार संसार सगळं करून इह लोकी परमात्माशी एकरूप होणारा आणि सदैव वैकुंठाला जाणारे माझे तुकोबाराय. तुकोबाराय, आता तुकोबाराय बोलायला खूप, तुकोबाराय माणसासारखे राहिले. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलले जे ऋषी 7 भावे वैकुंठातले आहेत व पण आपल्या उद्धारासाठी आले माझे तुकोबाराय. आणि तुकोबाराय काय सांगतात वा? आपल्या हिताला जो जागा असतो, आपल्या हिताला जो जागा असतो, आपल्या हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाच्या. म्हणजे जे माणसं आपल्या हिताला जागा, हिताला, हित म्हणजे काय हे बघाकडे, धन संपदा शेती मिळणे म्हणजे हित नाहीच. सुरुवातीला सांगितलंय प्रत्येक शब्द समजून घ्यायचं. ज्या अर्थी इतक्या दूर आलो, मोटरसायकल आलो, वय नसताना आलो, फक्त तुमच्या दर्शनाला आलो, कोणाच्या दर्शनातून माझा उद्धार होईल हे मला सांगता येत नाही. म्हणून फक्त फेस रिडिंग करतो मी, पाहतो फक्त कोणाच्या नजरेतून माझा उद्धार होईल मला सांगता येत नाही. उद्धारासाठी मी आलेलो आहे, माझा स्वार्थ आहे ना. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा आपलं हित आपण साध्य केलं पाहिजे. प्रत्येक जन्मात मी मनुष्य जन्माला आलेलो आहे, मी मनुष्य जन्माला आलेलो आहे. आणि हा मनुष्य जन्म एकच असा आहे की आपल्याला देवाचं हित करून घेतात, देवाशी एकरूप होतात. ते मनुष्य देहच एक आहे की त्या मनुष्य देहात आपण पांडुरंगाशी एकरूप होतो. मी पांडुरंगाचा अंश होतो. शब्द ऐकायचा, कारण मी दुसऱ्याचं नाव घेतो ना, माझं नाव घेतो मी, कारण लाईव्ह असतं आणि मी नोकरीत आहे, एखादी मला नको. आपण जन्माला आलो आणि या ठिकाणी जर आपण देवाचं हित नाही केलं, आपलं हित साध्य नाही केलं, पांडुरंगापासून आलो आणि पांडुरंगा समोर जायचंय. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहेच. म्हणून प्रत्येक क्षणाला रामकृष्ण आहे, रामकृष्ण. आता मला माहिती तुमच्या घरात काय मंत्र असते, मी मला माहित नाही. ओम नमः शिवाय असेल, तुझ्या ज्या असेल ते योगीराज निवृत्ती महाराज असेल, काय असेल, जे असेल ते माझ्या नसात, माझ्या कणाकणात, माझ्या मनामनात, माझ्या प्रत्येक ध्यानीमध्ये फक्त रामकृष्ण 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 रामकृष्णाचे मला असं ते गप्पा, असं ते सोयरेचे गप्पा, असं ते हसणं खेळणं ते प्रकार ते नसा नाहीच माझ्यात, मला नकोच ते. आणि कीर्तन हे ऐकायचं, जर हसण्या खिदण्यासाठी कीर्तन ऐकायचं असेल तर माफ करा, 2 तास तुम्हाला तसं भेटणारच नाही. हसण्या खिदण्याचं मोबाईलमध्ये भरपूर आहे, पण हे ब्रह्मभूत काय होत तसे कीर्तनी आपल्याला 2 तास जे द्यायचे, 1-1.5 तास द्यायचा, आता 15 मिनिटं 30 मिनिटं गेलं तर ह्या 1.5 तासात आपला उद्धार झाला पाहिजे, आपल्यामध्ये बदल झालाच पाहिजे. हजारो कीर्तन ऐकले आपण, कितीतरी वर्षानुवर्षे अखंड आराम सप्ताह सोहळे करतो आपण, फक्त सोहळे करतो, ऐकतो, जेवण करतो, विषय मिटला, काय फायदा काय? अरे बाबा, अहो पंढरपूरला आपण एकदा गेलो तर देवच झालं पाहिजे. एक दगड बघा, आता आमच्या दात मंदिर म्हणलं मी, आम्ही मारुतीचं मूर्ती आणली आणि ती मंदिरात ठेवली, पूजा अर्चा ते आम्ही पूर्ण केलं. पण मूर्ती आणायच्या पहिले ते पाषाण होतं. पण एक दगड एकदाच मंदिरात गेला आणि तो काय झाला, देवच बनला. मी देव पाहाया गेलो, देव
राहतो आणि देवाशीच आपण एकरूप झालं पाहिजेच. शब्द ऐकायचा. आपण पंढरपूरला जातो, एक क्षणभर आपल्याला मग पांडुरंगाच्या समोर उभं राहता येतं. एक क्षण, 2 क्षण, 3 क्षण काहीतरी. किंवा आपण प्रत्येक ग्रामदैवत हनुमंतरायाच्या समोर जातो. दररोज सकाळी आपण स्नान झालं की आपण हनुमंतरायाच्या मंदिरात जातो. काय जे आपल्या गावाचा रिवाज असं महादेवाचं मंदिर वगैरे काय प्रकार जे जे देव असतील देवाच्या दारात येतो आपण. एक लक्ष ठेवायचं, आपण कोणत्याही देवाच्या समोर उभे राहतो, डोळे झाकतो, मनात प्रार्थना करतो आणि आपल्या मनाची जी भाव विभोर अवस्था असते तीच भाव विभोर अवस्था पूर्णपणे दिवसभर आपल्या अस्तित्वात असली गेली पाहिजे. प्रत्येक जळीस्थळी काष्टी तुम्हाला फक्त ईश्वर आणि ईश्वरच दिसला पाहिजे. कुत्रा मांजर हे असं काय 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 नाही 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 नाहीच. आमचे ज्ञानोबा नामदेव महाराज कुत्र्याला त्याने सांगितलं रिकामा कशा तू असं बिगारीचं कसं खातो, तुपाची रोटी काहीतरी घेऊन तूप थोडं घे ना त्या भाकरी बरोबर. त्यांना त्यात पांडुरंग दिसला. म्हणून माझं काय चुकतं, माझं हे चुकतं की देवासमोर आपण घंटा 5 मिनिटं उभे राहतो आणि बाकी 23 तास जे काय बाकीचे 50 मिनिटं काय जे मिनिटं येतं ते आपण वेगळे राहतो. पांडुरंगाच्या समोरची अवस्था आपण आयुष्यभर टिकवली गेली पाहिजे. देवाची दारी उपाक्षर भरी त्याने मुक्तिचारी साधविल्या. आपल्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. पण 4 मुक्ती कशा प्राप्त होतील, आपण देवादारात एक क्षणभर उभं राहिलं पाहिजे. क्षणभर म्हणजे किती, क्षणभर म्हणजे आपल्यावर तेवढं क्षण नाहीये. पल पलार्ध निमिष ब्रह्मदेवाचा एक क्षण. जर इतका आपण देवादारात उभं राहिलं तर आपल्याला निश्चित आपला फायदा होतो. पण आपलं काय चुकतं, माझं काय चुकतं, मी तुमचं नाव घेणार नाही, एनिवन माझं हे चुकतं. आणि म्हणून आपल्याला मनुष्य जन्माला आपण चुकल्यामुळे आपलं काय होतंय, या नरद्याला येऊन सुद्धा आपल्याला ईश्वराची प्राप्ती का होत नाही. हा नरद्याचा असा आहे की आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेता येते. इतर कुठलाही जन्म बहुतेक 99% जन्म 99.99% कुठला जन्मात आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घेताना नाही. पशु काय जाती पाप पुण्य भोग अधम मध्यम सगळे भोग भोगतात ना. आपलं काय, आपण पाप पुण्य आपल्या नशिबाला आहे. एखादाच पशु असा असतो जगाच्या पाठीवर, एखादाच जगाच्या म्हणलं की तो साधू संतांपेक्षा महाराजापेक्षाही तो श्रेष्ठ पशु असतो. एखादाच. कोणता? उदाहरणार्थ आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या पालखीचे अश्व, पालखीसोबत असणार आहेत ना अश्व, ते त्यांना जन्म कोणाचा भेटलाय, अश्वाचा भेटलाय. पण कुठल्याही महाराजापेक्षा ठीक आहे, म्हणजे ते ज्ञानोबा तुकोबा सोडून त्याचं काय हे नाही, फक्त आपल्या आजचं चालतो, आजचं बोलतो. कुठल्याही महाराजापेक्षा निश्चित श्रेष्ठत्व त्यांना आहे. फक्त पाप पुण्याचं काय कमी अधिक झाला असेल म्हणून त्यांना ते येवणी भेटली, पशुत्वाची आणि अश्वाची येवणी भेटलेली. आपण दर्शन घ्यायला किती मरमर करतो की नाही. अश्वाचं दर्शन घ्यायला तुकोबाचा घोडा, आमच्या ज्ञानोबाचा घोडा, ज्ञानोबाच्या तुकोबाच्या पालखीचा जो अश्व आहे ज्याचं दर्शन घ्यायला आपण पुढं खूप आपण प्रयत्न करतो, तो अश्व माझा आहे ज्याचं दर्शन आपण घेतो. आमचे विनायकराव, नारायणराव रणेर पाटील मुकदम आहेत. आमचा मुलगा दुकान बंद करून 21 दिवस सोहळ्यात असतो. ते माझं वैभव आहे ना. आपल्या हिता जोशी जागता धन्य माता पिता दयाच्या. म्हणजे एक अश्व महाराजापेक्षा का. आता खरं पाहता आपण अनेक महाराजाच्या ठिकाणी हरिभक्त परायण असा शब्द लिहितो आपण. अरे बाबा, हरिभक्त परायण शब्द उपाधी धारण करायची क्षमता कधी आहे, जो आपल्या इथला जागा असेल तेव्हाच. आपण आशापास निवारण आपल्या झाल्या गेल्या पाहिजे. आपल्या ठिकाणी जर आशापास असतील तर हरिभक्त परायण असं म्हणायचं आपल्याला, मला काहीच अधिकार नाही. ह भ प नाही, देह प, देहाचा परायण असलेला माणूस. म्हणून आपण जे माणसं आपल्या हिताला जागे असतात
कोणते माणसं असतात की रात्रंदिवस नामस्मरण करतात, ठाईच बैसवणी कराय की चित्त आवडी अनंत आळवावा. प्रत्येक क्षणात रामकृष्ण 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 रामकृष्ण. हे बघा, कयामत आने वाली है, कयामत आने वाले, जितना हो सके उतना सकून बटर कर लो. हे लक्षात ठेवायचं. आपलं किती किती दुर्दैव, किती वाईट आहे लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा आपल्या गावात एखादी चुकीची घटना घडते, आपण स्मशानभूमीत जातो आणि त्यावेळेला जे आपले विचार असतात, त्यावेळेला जे विचार असतात ना आपले, माणसं काय करणार, काल सत्र असं का ते झालं, आपण चर्चा करतो, विचार करतो, काय करणार माणसं, काहीच करणार, काहीच करणार, काहीच करणार. अरे बाबा, तुला जे वैराग्य प्राप्त झाले ना, हे वैराग्य झाले का, हेच वैराग्य आयुष्यभर टिकवलं गेलं पाहिजे ना, दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. आपलं त्या आपण शब्द आहे मशान वैराग्य, म्हणजे जोर मशानात तोच वैराग्य आलं. मशानात घरी आलो आपण, लगेच बायकोला बरं बायकोला आंघोळ पाणटाक म्हणायची नाही, ती पहिलीच तयार असते, ऑलरेडी तयार असते. जसं आपण दिसतो ऑलरेडी पाणी टाकते आणि ते म्हणजे कपडे भिजवून काय करते प्रकार करा, आणि कपडे भिजले आपण ऑलरेडी आपल्या संसारात पुन्हा तो लेकराचा आपले दररोज काम सुरू करतो. हे चुकतं ना आपलं, आपलं काय चुकतं, माझं काय, आपलं नाही, माझं काय चुकतं, हे चुकतं आपलं. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला रामकृष्ण रामकृष्ण वैराग्य झालं पाहिजेच, आणि वैराग्य कायमचं टिकलं पाहिजे. हे बघा महाराज, बोलणं सोपे, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता करणी. लक्षात ठेवायची गोष्ट की प्रत्येक क्षण आपण रामकृष्ण 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 म्हणलं. तुम्ही ठाईच बैसवणी कराय की चित्त आवडी अनंत आळवा. मला आनंद वाटला, तुमच्या गावात आलो, प्रवेश केला, इतकं समाधान वाटलं, हरिपाठ चालू होता, इतका आनंद वाटला, त्याला मला हरिपाठ सांगितलं. आता पाहिलं मी, छान तरुण मुलं होते. खर तर गणपती उत्सवात कीर्तन ठेवलंय, हे अजून विशेष योग्य, चांगला योग्य आहे. उलट त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. ते काही मंडळाचे सदस्य असतात, कोण कोण असतात सर्वांचे. उलट मगाशी एक छानपैकी पसंत आली, का छान मुलीने म्हणलं, जी कोणती मुलगी असेल तिनं स्वतःहून माईक घेतला, स्वतःहून म्हणायचा प्रयत्न केला. एक लक्ष, आपण लहान लेकरं असं पुढे पुश करूया, त्याला आपण प्रेरणा देऊया. आणि म्हणून प्रत्यक्ष आपण रामकृष्ण 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 काय म्हणते, आपल्या हित आपण जागर, आपल्या हित आपण केलंच पाहिजे. तुम्ही हित करतात, बरं मी हित करतो, लेकराचं शिक्षण करायचं, लेकराला नोकरी लावायची, लेकराला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, धुऱ्याचा दगड इकडे तिकडे लावायचा, तिकडे लावायचा. अरे बाबा रे, हे हित नाहीये. हित ते करावे देवाचे चिंतन. त्या ज्या कारणाने ईश्वर जोडला जाईल, ज्या कारणाने ईश्वर जोडला जाईल त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि मनन चिंतन निजध्यास करताना प्रत्यक्ष रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा, कोणतंही काम करा, कोणतंही काम करा, कोणतंही काम करा. आता मी गावगाव सकाळी माळी असं द्यायला जातो, असं माझी जेवणाची सकाळची वेळ झाली 8च्या आसपास की कुठेतरी माधुकरी मागायला जातो. मला असं वाटलं, ह्या घरची बाई रामकृष्ण रामकृष्ण म्हणून स्वयंपाक करत असावी, असं मला वाटलं. त्या घरी माधुकरी मागायला दिली, स्वागत नाही दिली, दुसऱ्या घरी जायचं, दिली स्वागत नाही दिली, तिसऱ्या घरी, आणि तिसऱ्या घरी नाही दिली. तर आज पांडवाची इच्छा आहे, सकाळी जेवायचं नाही, आपण दुपारी. आता तुम्ही पाहता मी 3दा पाणी प्यायलो, शरीराची गरज आहे, बीपी शुगरची अडचणी असतात. पण हे देहाच्या आपण कुठल्याच लालची नाही राहिला पाहिजे. आपण प्रत्यक्षात रामकृष्ण का म्हणायचंय, तर आपल्या हिताला आपण जागे आहोत, आपलं हित पाहिजे. आपण हे बघा, तुमचं माय बाप लेकरं बाळ तुमचं कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाहीये. 1000% सांगा, लक्षात घ्या तुम्ही. माय बाप बहीण भाऊ सगळेच का, हे सगळे दिल्या घेतल्याचे कोणाचे, आमची ज्ञानभर आहे म्हणतात, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे कोणी नाही, अंत हे काळीचे. जन हे सुखाचे
सगळे हे देहाचे सोबती इथं हे आई वडील सगळे आहेत. याचा अर्थ असा दुसरा घ्यायचा नाही बघा. हे पहा, प्रत्येक शब्दाचा अर्थ सजगपणे अर्थ घ्यायचा आहे. याचा अर्थ असा नाही घ्यायचा की उद्या त्याला माय बाप बहीण भाऊ सगळे सोडून द्यायचे आणि आपलं वेगळं म्हणजे वेगळं राहायचं. एक लक्षात, प्रत्येक गावगाव हिंडणारा महाराज म्हणजे मी चांगला आहेच घरदार सोडून बरं का. हे कितपत खरं आहे? मी ज्या अर्थी लग्न केलंय त्या अर्थी बायकोच्या शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत त्या बायकोला सन्मानपूर्वक सांभाळण्याची जिम्मेदारी पती ह्या नात्यानं आपली आहेच. आपण जिम्मेदारी दूर करू शकत नाही. धर्मपालन करावंच लागेल तुम्हाला. मला ते माझ्या मुलीला योग्य सन्मान दाखवाच लागेल. फक्त कसं आहे हे सगळं करायचंय इदम मम. संसार तुकोबरायांनी संसार केलाच नाही, संसार करायचाच नाही. पण कसं आहे की आपण पाण्यात कमळाचं पान असतं किंवा पोतीचं पान माहिती तुम्हाला, ते आपण ते वड्या करतो ते चमकुऱ्याचं पान. त्या चमकुऱ्याच्या पानात पाणी टाका तुम्ही, पाणी चिटकत आहे का? नाही, काहीच राहत नाही पाणी. तसं संसारात असावे पण असून संसारी असावे असून नसावे. संसारी असावे असून नसावे. आपल्याला राहावंच लागन. कारण आपण ज्या लग्न केलंय त्या अर्थी घरदार लेकर बाळ संसार हे असलाच पाहिजे. तुकाराम महाराज असं कुठं नाही म्हणलं की संसार सोडून द्या. तुम्ही संसार सोडून द्या, लेकर बाळ सगळे सोडून द्या, वाऱ्या सोडा असं नाही म्हणलं. उलट आवलीनं सांगितलं, तुकोबाराला उपदेश केला आवलीनं की तुम्ही काय करता त्या काळ्या इटेचं रात्रंदिवस ध्यान करता, काळ्या इटेचं रात्रंदिवस ध्यान करता. त्याला फक्त संसार मोडायचं माहित आहे, दुसरं काय माहित आहे? हे बघा, म्हणजे आवली तुकोबाला सांगते की हे बघा, मुलं बाळ सुद्धा देवच आहेत. त्याला तुम्ही खाऊ पिऊ घाला. तुम्हाला काय म्हणतं, कुत्र्याला तरी खायला भेटतंय पण आमच्या लेकराला खायला भेटत नाही, माझ्या लेकराला खायला भेटत नाही. कसं मी करत ते मलाच माहित आहे. म्हणून संसारात राहा. तुकोबाराय संसारात आहे. तुकोबाराने सांगितलंय की तुम्ही काम धंदा करा. हे बघा, तुम्ही महाराज लोक काय चुकते माहिती आहे का? कीर्तन प्रवचनाला पैसे निर्मितीचं साधन मानतात. पैसे निर्मिती साधन मानतात. वास्तविकता तुकोबरायानं जे सल्ला दिलेला आहे, तुकोबरायानं जो मला आचारसंहिता दिली, मला तुकोबरायानं कोणती आचारसंहिता दिली मला? जेथ कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृक्षभाशी दाना चारा मागू नये, तुका म्हणे देती घेती दोन्ही नरका जाते. लक्ष ठेवायचं, माझा अंत कधी होईल मला माहित नाही. हे बघा, आता जिवंत आहे, शरण फक्त दिसतोय. प्रत्यक्ष फक्त परमात्मा पुरताच आहे. कोणत्या क्षणाला माझी तयारी झाली आहे, होणार नाही, झाली आहे.
तर तुकोबराने तुम्हाला आत्यासने दिली की आपण जिथं कीर्तन करायचंय त्या ठिकाणी कुठलाच बुक्क सुद्धा आपण लावून घ्यायचं नाही तुमचा नाही, आपला आपण बुक करायचा. आपण तिथे माळीचे 4 पैसे देऊन टाकायचे, यजमान असत यजमानाचे वेगळं पाकिट देऊन टाकायचं, सगळं देऊन टाकायचं. काहीच नाही काहीच नाही. आपल्या वागण्यामुळं एकही पैशाचा यजमानाला त्रास होता कामा नये. तर आपला वारकरी संप्रदाय थोडंसं फोफावेल, उदयाला येईल, चांगलं बहारीला येईल. जर प्रत्येक असं वचून घेतलं काय मग कसं चालणार. म्हणून प्रत्येक क्षणाला गावगाव कुठले गाव प्रत्येक गावात मी अखंड आनंद सगळ्याला देणगी देतो. कुठले मला किती आता हे तुम्हाला तुमच्या गावाचा उल्लेख कशावर झाला ते माणूस वारला त्याला ते माळी वगैरे देण्यासाठी उल्लेख झाला, याच्यावर आपला संपर्क झाला. समजा कुठेही महाराष्ट्रातल्या काही भाग, तेलंगणातला काही भाग, इथं बिदरचा कर्नाटकचा काही भाग. आणि माझी विनंती इतकीच ह्या निमित्तानं सुद्धा तुमच्या भागातला कुठलाही अखंड आनंद सप्ताह सोहळा असू द्या, ते मला जर व्हॉट्सअपला मिळालं का तर मला अजून आपला वारकरी संप्रदायाला थोडंसं माझं उन्नती करण्यासाठी माझ्या भल्यासाठी काही फायदा होऊ शकतो. माझा हेतूच आहे की कोणाच्या माध्यमातून हे तुम्ही जे बसलात ना माझे ज्ञानोबा तुकोबाच्या कोणाच्या माध्यमातून माझा उदाहरण मला सांगता येत नाही. कारण देवाची भक्ती केल्यानंतर देव आपल्याला मिळतोच असं नाहीये. शब्द आहे का? देवाची भक्ती केला देव मिळतोच असं नाहीये. पण आपण संताची भक्ती केली, संताला शरण गेलो आपण, तर संताला शरण गेला देव आपल्याला मिळतो. सोपं ना, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते. म्हणून आमचे तुकोबाराय काय सांगतात बाबा की आपल्या हिताला जो जागा असतो का, आपल्या माझे तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की आपल्या हिताला आपण जागा राहिलंच पाहिजे. जसं आपण शेतामध्ये काही खळफिळ झालं असलं आणि टिंपाल नाही काही आलं नाही म्हणून आपण ते रास्त पडलीये, आपण कशी जागे राहतो? डोळ्यात तेल घालून आपण जागे राहतो. तुला आपले 4-5 मित्र बळच देतो, चल बाबा तुला चहा पाणी करतो, एक्स करतो, वाय करतो. आणि चहा पाणी करायला आपण वेळ दाखवतो. 10-11-12 आपण गप्पा बसतो का? इतकी जागे कशा उडायला आपण त्या 10 पोत्यासाठी 20 पोत्या 40 पोत्यासाठी. अरे बाबा माझे 50 वर्ष गेले ना, इतकं नुकसान झालं माझं. आता राहील की 10-5 वर्ष राहील, किती वर्ष राहील? इतकं वर्ष गेलं तर आपण रडलो नाहीत ना, इतकं काही नुकसान आपण मानत नाहीत ना. का आपलं आयुष्य इतकं गेलंय सगळं, आपलं आयुष्य आहेच किती नेमकं? आता खरं तर पहिले 100 वर्ष मानायचे, आता जेव्हा 60 वर आलं 50 वर आलं, अल्पायुष्य मानव देह शतकनी देते अर्धरात्र खाये, मध्ये बाल तो पिढा रोग क्षय, काही भजनाशी उरले ते पाहेगा वासुदेव आमचा. अरे माणसाचा जन्म फार छोटा असं फार पाण्यावरचा बुडबुड आहे, कधी कुठलं सांगता येत नाही. हे बघा, शाश्वत जन्म आणि शाश्वत मृत्यू दोघाच्या मधातलं अशाश्वत भाग म्हणजे जीवन. किती आहे मला माहित नाही ना, मी कोणत्या
कोणत्या दिवसापासून राहणार आहे? प्रत्येक माणसाला ईश्वराने, माझ्या पांडुरंग परमात्म्याने श्वास दिलेले आहेत. 100-200 हात म्हणजे 1 लाख 2 कोटी 5 कोटी काय असं दिले. तर जेव्हा माझा शेवटचा श्वास संपेल, मग कुठे संपेल मला माहिती, रस्त्यात संपेल, दवाखान्यात संपेल, कुठे संपेल माहित नाही. पण जेव्हा शेवटचा श्वास संपेल तेव्हा मला कोणी सोडता येणार, कोणीच सोडता येणार नाही, कोणीच नाही. फक्त एक माझा पांडुरंग परमात्मा. एका चक्रपाणी वाचोनी मला माहिती, मला ज्ञान नाही, मला काहीच येत नाही, खरंच येत नाही. पण जे मी बोलत माझ्या आत्म्यातून तळतळ बोलणं माझं, मला जगायचेच आपल्याला. ते नुसतं बोलायचं नाही, बोलता मग अशी बोललो मी तुम्हाला. बोलणं लय सोपं. तुम्हाला खरं बोलू का? 100-200 कीर्तन एखाद्या महाराजाचं एकच कीर्तन मोबाईलवर 100-200-300 वेळा ऐकलं का तर आपल्याला आपोआप कीर्तन करता येते. कीर्तन करणं लय मोठं काहीच काम नाही. फक्त जगणं, आचरण, वागणंच महत्वाचा घटक आहे. प्रत्येक क्षणाला आपण राम का तुम्हाला जे आवडेल ते रामकृष्ण राम जे असेल ते तुम्ही म्हणलं गेलंच पाहिजे. लक्षात ठेवायचं, हेच जन्म आहे फक्त तुम्हाला रामकृष्ण म्हणायचा. हेच जन्म आहे. ह्या जन्मात फक्त तुम्ही देवाचं भजन पूजन करू शकतात. ह्या जन्मात तुम्ही एकरूप देवाचे होऊ शकतात. तुम्हाला दुसरं कुठलाच काहीच जन्म नाही, तुम्हाला काहीच उपयोग नाही. हे जन्म जर तुम्ही नाही सार्थकी लावून घेतला तर पुन्हा पहिल्यापासून पुन्हा 84 लक्ष येऊन फिरणे, पुन्हा जन्माचं पुन्हा गर्भाचं किती दुःख असते ना तुम्हाला काय म्हणजे काय आपण सगळ्यांना भोगलेलंच आहे ना. मी भोगले, तुम्ही भोगले, सगळ्यांना भोगलेलंच आहे. म्हणून प्रत्यक्षात रामकृष्ण तुमचं कोणीच नाही. हो माझं कोणीच नाही. पुत्र बंधू कांता संपत्ती
खूप तळमळ विचारपूर्वक सगळं प्रत्येक क्षणाचा विचार करून नियोजन करून वाक्य बोल. मी 6 विषयात मी शिकलाय कोणा मला माहित कळत असं 6 विषयात अवतार आपलं हे माझं वैभव आहे ना, हे आपलं वैभव आहे, माझं वैभव आहे. आपलं कोणीच नाही हो. अंतचा नियंता फक्त परमेश्वर एकच आहे. गजानचा पक्ष मला लय वेळ घ्यायचाच नाही सांगून, कारण मला वेळेचं बंधन आहे. मला आता 1 तास झाला असणार आहे, 1 तास 10 मिनिटं झाले असतील. आपल्या लक्षात एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या, फार प्रिय प्रिय थोडी कमी प्रिय अशी अशी असायची. आणि जेव्हा त्याला अंतकाळी आला, त्याचा डोळ आला, तेव्हा त्यानं आवडत्या राणीला म्हणलं, अगं तू तर लय माझी आवडतीस ना, किती आवडतात सगळेच आवडतात, लय विचार बोलायचं नाही मला काहीच नाही, तू लय आवडतीस गडे. आणि मला वाटलं माझा जीव जातं काय की तू मला साथ देशील ना. तुझ्यासाठी काय काय केलं, काय 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 केलं म्हणजे त्याचं वर्णन मी करणार नाही. ती म्हणली, हे बघा महाराज, तुम्ही गेलात तुम्ही दुसऱ्याची होणार. असं कसं तू माझी इतकी आवडते, तू असं वाक्य कशी बोलते. नाही म्हणजे होणार, 100% होणार तुम्ही. नंबर 2 तिला बोललं की जाऊ दे, तिथे येडपट बघा खरी आवडते बोलती आपल्या माणसं नाही बरे येडपट जाऊ द्या. तू तुझं आवडती माझी खरी आवडती, तुझं नव्हती मग तू आता मला साथ देशील ना. म्हणजे महाराज मी साथ देईन तुम्हाला, पण कुठं देईन, फक्त तुम्हाला साथ मी अग्नीपर्यंत देईन, त्या मसनवाट्यापर्यंत. कसं काय अगं बाई माझ्या संग ये ना तू. का नाही तसं म्हणजे बघा तू कटीस. तिसरी ये बाई तू मला साथ देशील आहे, दोघी बेडपट येतात. पण तिसरी तू असत नाही ना. म्हणजे महाराज मी घरापासून साथ त्या उमरा दरवाजाची चौकट उमरा साथ दे. येडपट येतात तू असं कसं नाही ना तसं. आता जी ना आवडली ती दुर्लक्षित काळी बेरी कसली कसली कसली. तिला तर नाही इलाज, तिला विचार नाही इलाज म्हणून ती म्हणजे अरे त्या 3 बिगर त्या बियाकली त्याला काही कळत नाही काही नाही, तूच माझी खरी आवडत होतीस, साथ देशील ना. महाराज काय तुम्हाला साथ देशील ना. हो तुमच्यासाठी मी माय बाप बहीण भाऊ सगळे सगळे सोडून कायदेशीर धर्माच्या अभिक्रियेनं तुमच्याकडे आले. मी माझं नाव सुद्धा बदलून आले मी. आणि म्हणून हे ज्या कुंकून हे बघा प्रत्येक वारकऱ्याच्या कुंकू आहे हे कशासाठी वा आपण पतीवर आहोत. आपण मी हो मी पतीवर मी पतीवर आहे मग झालं मी पतीवर आहे. तुम्ही मेल्यानंतर सुद्धा मी तुमच्या सोबतच राहील. काय नाही महाराज काय नाही. तुम्ही कोणी चित्तापासून येऊ, कोणी उमऱ्यापासून येऊ का कोणी तात्काळ तुम्हाला सोडून देऊ, पण प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबतच राहणार, तुमच्या सोबतच राहणार. अरे बाबा ते राजा तिच्या कोणीच नाही, मी आहे. मी माझे जी पहिली बायको असते ही संपत्ती. जसा माझा मृत्यू होतो ते संपत्ती एका क्षणात दुसऱ्याची होऊन जाते. दुसऱ्याची मग कोणाची मुलाची मुली कोणाची कोणाची होते. ही आवडती आपली सगळ्यात आवडती संपत्ती असते. आपली सगळ्यात आवडती बघा सगळ्यात आवडती पैसा होतो आपल्याला. आपण असं म्हणतो की मोरीतलं लेकरूचा बाहेर निघतं. तुमच्याकडे शब्द आहे का नाही मला माहित नाही. समजा मोरीतलं लेकरू मोरीत अडकलं लेकरू ते स्वतः पैसा दाखवला का ते बाहेर असं आमच्याकडे मन आहे असं असं बोलायची बायाची पद्धत आहे. म्हणजे पैसा लय प्यार आहे बरं का. पण एका मिनिटात ते दुसऱ्याचा होऊन जातो, आपलं नाव संपत. दुसरी बायको फक्त चौकडी बसली होती बाया आमच्याकडं. चौकडी म्हणजे घरापासून बाया मसनवाट्यात जात नाहीत आमच्याकडं. तिसरी बायको मसनवाट्यात बसली होती. आपले भाऊ लेकरं भावकी कोणी 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 आपल्याला मसनवाट्यावर जाळण्यापुरतं येतात समजा, आपल्या संग येत नाही. आणि माझी चौथी खरी बायको खरी माझं कर्म आहे. एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जसे मी मला माफ कर तुम्हाला नाही म्हणायचं मला, मी जसे कर्म करीन तशा प्रकारचं फळ मला भोगावंच लागेल. कसंही करू कर्म कसंही करू. ते
जशा प्रकारचे कर्म करू तशा प्रकारचे मला फळ भोगावेच लागतील. मी तुमच्या गावात आलो, कीर्तन केलं, तुम्हाला लुबाडलं, 10 पैसे घेऊन गेलो. हे पहा, नुसते पैसे नाही घेऊन गेलो, तुमच्यासोबत तुमच्याकडनं मी पाप घेऊन गेलो, म्हणजे माझ्या पापात भर करून घेतलं मी. लक्षात ठेवायचं, देती घेती दोघे नरकात जातात. लक्षात ठेवा, आता गणपतीची पट्टी आहे, आता गणपतीची पट्टी झाली असं मानतो मी, असं गाव असते समजा. मग ही पट्टी गोळा करायची. पट्टी देणारा 2 रुपये देणारा माणूस आहे का, ते माणूस नरकात जातो. आता मी तर किती नरकात, आता मी म्हणजे हरिभक्त परायण, देहभक्त परायण, हरिभक्त नाही देहभक्त परायण, किती 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 नरकात जाईल मी. प्रत्येक क्षणाला कर्म आपलं चांगलंच पाहिजे. कर्म चांगलं केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीच. तुम्हाला व्याजासहित कर्म फेडावं लागेल. चांगलं केलं व्याजासहित, वाईट केलं व्याजासहितच फेडावं लागेल. कोणतंही कर्म व्याजासहित. आणि तुम्ही जगात असे कोट्यावधी कर्म येतं, कोट्यावधी कर्म येतं. प्रत्येक जीव जंतू कर्म करतोच. प्रत्येक जीव जंतू, प्रत्येक माणूस नाही म्हणलं मी, प्रत्येक जीव जंतू पार उंदीर कोणी 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 प्रत्येक कर्म करतो. जसं एखादा मित्र गप्पा मारतो एक दुसऱ्याची, सांगतो किंवा काय मला खुरपायचे, हे करायचं ते करायचं असं म्हणतो आपण. पण एकही तुम्हाला तुमचा मित्र तुम्हाला बोलला नाही, काय करत राहा माग लय काम आहेत, लय काम आहेत, लय काम आहेत. काय काम आहे, काय मला पापणी उघडायची बंद करायची, उघडायची बंद करायची, किती काम किती काम असं मला एक तरी आजपर्यंत नाही मला वाटतं नाही म्हणला. एखादी बायाला 4 वाजता म्हणजे 6 वाजता 5 वाजता शेतात येतात ते कामावून, तर गावाच्या जवळ आली एखादी मैत्रीण चुकून भेटली समजा, तर त्या बाईच्या लोक एवढं सरपंच वज असतं आमच्याकडच्या, इथला काही संबंध नाही, आमच्याकडच्या एवढं सरपंच वज असतं. आणि ती मैत्रीण सखी असो मैत्रीण का नसू आपली गणितली कुठेतरी बाई आहे, लगेच चर्चा गप्पा सुरू होतात. एवढं वज आहे ना, ती वज जाणवत नाही आपल्याला. पण ती बाई गप्पा करताना असं वाक्य नाही बोलली की बाई मी किती काम किंवा मला किती बाय इतकं काय सांगावं मला माहितीच नाही, आपण बोलण्यात मतलब नाही. पण ती बाई असं चुकून नाही म्हणली की बाई किती काम तुला काय सांग बाई किती काम आहे, काय श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, श्वास घ्यायचा सोडायचा, किती काम लयच काम आहे का असं बोलली का एक तरी बाई आजपर्यंत नाही बोलली, बहुतेक नाही बोलली. आणि जर बोलली असती तर भाग्यवान. त्या बाईला श्वासाचं महत्व कळालंय. प्रत्येक श्वासागरीस आपण रामकृष्ण 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 म्हणलंच गेलं पाहिजे. लक्षात ठेवायचंय. महाभारतात छोटी कथा आली, मी फार स्मॉल बोलायलो. एक वनाला आग लागली आणि छोटंसं पाखरू, हा चिमणीसारखं छोटं पाखरू, ते चोंचीत पाणी घ्यायले आणि ते वनावर टाकायले. तर त्या पाखराला इतर पशूने विचारलं, पक्ष्याने विचारलं की बाबा रे तुला कळतं का, एवढी मोठी वनवानळ लागले आणि तू इतकं चोंचीच्या पाण्यानं ते वनवानळ भिजणार आहे का? नाही भिजणार, मला माहिती भिजणार नाही. पण ज्या वेळेस माझं कर्म चित्रगुप्त काढेल, ज्या वेळेस माझ्या कर्माचा हिशोब चित्रगुप्त करेल, त्यावेळेस चित्रगुप्त माझं कर्म जमेच्या बाजूला लिहिल. जमेच्या बाजू जमा नावे असते आपल्या बँकेमध्ये, जमेच्या बाजूला माझं कर्म येईल की मी आग विझवायला प्रयत्न केला होता, आग लावायला नव्हता प्रयत्न केला, आग विझवायला प्रयत्न केला. आणि म्हणून माझं कर्म प्रत्येक क्षणाला असंच असलं पाहिजे की कमीत कमी जगाचा उद्धार हो का न हो. हे बा, जगाचा उद्धार करायचा ठेका मी नाही घेतला, पण माझा उद्धार करायचा मी आलो, माझ्या स्वार्थासाठी आलो ना. हो खरे, माणसं लय गोड बोलतात पण खरं बोलत नाही. गोड बोलणारे माणसं चांगले असतात, मला ते वाईट बोलत नाही, पण जे रागावतात खरतर बोलतात ते खरं बोलतात. आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 म्हणलंच गेलं पाहिजे. तुम्ही किती काम करा, आऊ थाना, काय करा. आता मी कधी चुकीचे काम करतो, समजा चुकीचे काम आपण करतो, तर ती बायको रागावते, तुम्हाला कळतं काय? हे पहा, माणूस किती मोठा असू द्या, आमदार खासदारी व्यवस्था, त्याची बायको त्याला काय म्हणते तुम्हाला कळतं काय? असं म्हणते बरं का. तस ती बायको तुम्हाला कळते का काय झालं बाई, तुम्ही तशा टायमाला रामकृष्ण म्हणते थोडं तसं बाई म्हणतात गोष्ट खरी व्हा, ठीक आहे, पण काय करू, मी आवरायचा प्रयत्न करतो. म्हणजे माझी मत झाली अनावरवाच्या, माझी मत
पुन्हा वेळ भेटायचा नाही ना, पुन्हा वेळ आपल्याला भेटायचा नाही. हे बघा, तुमचा माझा जीव गेला का तर रामाचं नाव घ्यायचं तरी रामाचं नाव येणार ना आपल्या मुखात. आणि आता मी बोलायलो, जवळ माझी वाचा चलते तर मी रामकृष्ण 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 म्हणेल, किंवा माझी वाचा जरी बंद झाली तरी मी मनात रामकृष्ण 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 नुसतं डोळे जरी नाही दिसलं तरी रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. मला शुद्ध जवळ राहणार नाही, शुद्धीवर जावं नाही तेव्हा जे देव करीन ते करीन. पण जवळ शेवटच्या क्षणापर्यंत आपण रामकृष्ण 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 म्हणलंच गेलं पाहिजे. प्रारब्ध भगवान आपलं बदलत नाही, प्रारब्ध आपलं प्राक्तन आपलं नशीब भगवान बदलत नाही. जे आपल्या नशिबात दिलं असतं का तेवढं होणारच, ते बदलत नाही. अहो प्रत्यक्ष रामाचे वडील राजा दशरथाला सुद्धा स्वतःच्या मुलाचं राम 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 म्हणत देह सोडावं लागला. अरे रामाचं नाव घेऊन देह सोडावं लागला, याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे? राम त्याला वाचू शिकले असते ना, राम जवळ राम जवळ आले असते, रामाला मांडी दिली असते, मांडीवर दशरथाला मुंडकं ठेवलं असतं आणि मग आनंदानं देह सोडला असताना. पण नाही का? त्याचं कारण आहे की प्राक्तन दशरथ राजा तसं होतं. आता शाप काय होता आपल्याला इतिहास सगळा रामायण माहिती आहे, मला काय रामायण सांगितलं माझ्याकडे फार थोडा वेळ राहिला. म्हणजे आपलं प्राक्तन जे आहे का ते प्राक्तन आपल्या बदलत नाही, पण आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणतो ना, तसंच आपण प्रत्येक क्षणाला भगवद्गीता म्हणजे इतकं ते एक वेगळंच माझं सुरू होतं, एक प्रकरण सुरू होतंय. भगवद्गीता अशी आहे, एकही काना मात्रा न बदलता, एकही रसोदीर्घ न बदलता सुद्धा, एकही काहीच न करता जशाल तशी आपल्या माणसाचा आपला उद्धार करायला समर्थ अशा प्रकारची भगवद्गीता असली पाहिजे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र क्षेत्रेम धर्म कुरु, बस इतक्यातच भगवद्गीता आली. इतक्या सगळं पाहिजे करत नाही. क्षेत्र धर्म कुरु इतक्यातच बस झालं. कारण धर्म ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी यश श्री असतं ना, तरी भगवान श्रीकृष्ण असतोच. आणि आपली नीतिमत्ता वागणं हे बघा, संसारात वागताना मी चांगलंच वागलं पाहिजे. घंटाभर देवाची पूजा करायची, इकडं काहीतरी वाईट कामं करायची, काहीतरी वाईट कामं करायचे. मी कामाचं विश्लेषण करणार नाही, मला काही गरज नाही. पण इतकं चुकीचे काम काहीच नको करायला. प्रत्येकाला आपल्या माय बहिणीप्रमाणे मानलं पाहिजे, भावाप्रमाणे मानलं पाहिजे. कारण आपण क्षणाची सुट्टी यथा कास्ट ती कास्ट. आज माझी बायको आहे, आज माझा मुलगा आहे, गेल्या जन्मी कुत्रा मांजर पाल डुक्कर कोणतरी होती, आज मी तिचा नवरा आहे. कदाचित वड पिंपळ काही नदी सरोवर कोण पुढच्या जन्मी काहीतरी डुक्कर सुवर कोणतरी असेल मी. मग तेव्हा मी जेव्हा पाल होतो, ती पाल होती, मी डुक्कर होतो, तो आमचे संबंध होते का? आम्ही बोलत होतो का? आमच्या गप्पा होत्या का? नाही, काहीच नाही ना. मग महाभारत मला आवडतं. समुद्रात ज्याप्रमाणे दोन लाटाबरोबर एकत्र येतात आणि लाटाबरोबर विलग होतात, मग त्या लाकडाला दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतंय का? नाही वाटत. मग तेच आपलं मुलाचं राहतं, तेच आहे प्रेम. मुलाचं असावं, मुलीचं प्रेम असावं, पण आसक्ती नसावी. मन गुंतून मी अनेक मरण पाहिले, मी ते काम करतो बरं का. जर कोणी मला असं वाटलं की एखादा लय आवड बिघडलं आपल्या 10 रुपयानं वाचन असं माझ्या बुद्धीला वाटलं तर, कारण सत्याला पैसे देणं तेवढं आवश्यक आहे का? ते आवश्यकच आहे, मान्य मानते. पण आपल्या 100 रुपयाला आपल्या 1000 रुपयाचा एखादा जीव वाचत असेल तर त्याला 1000 रुपये देणं हे बी माझं काम आहे. आणि 1000 रुपये तसेच बरं का, ते ओळखीचा असो का, मला ओळखीची गरज नाही. फक्त तू माझं, हा माणूस माझा आहे, माणूस आहे, हा माणूस माझा आहे, मी त्याचा आहे. आणि मग आपल्या वागण्यामुळं जर इतकं त्याचा जीव वाचला, आणि जीव वाचणारा मी कोण आहे?
दिवस आहे ना, बुद्धीचे वैभवाने नाही तुझे एका केशराचे सकळ सिद्धी. आणि म्हणून आपण प्रत्येक क्षणाला आपलं वागणं लय आवड असते. तुम्हाला काय बायाला माहिती, श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण चांगलं वागलो, चांगला वागलो, कुठेही आपला माझा पाय नाही घसरला तर जळणं माझं संपल्यावर, चित्ता शांत झाल्यावर लोक म्हणतात की परवाचे मार्ग होते का, बाबाचे मार्ग होते का, पाचचे मार्ग होते का, ते गेले थोडे बरे होते. बघा पूर्ण आपण जळालो, आयुष्यभर जळालो, फायनल काय थोडे बरे होते. पण इतक्यातून चुकून पाय घसरला, हा तिथेच मला माहिती तसेच होते. हे मुद्दा पूर्णपणे पुढे रेटायला ते समर्थ होतात. म्हणून ते काय लोक काय बोलतात हे समजून घेऊच नका, लोकांच्या डोक्यात घेऊच नका. मलाच फक्त मला वागायचंय. आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण भगवद्गीता वाचली पाहिजे, गीताचे श्रवण केलं पाहिजे. परीक्षित राजा किती दिवसात उद्धार पावला? फक्त 7. अरे परीक्षित राजा 7 दिवसाचे 7 दिवस सोडून द्या, 1 तास उरला फक्त. 1 तास उरला मी तुम्हाला सांगू का, आपण जितक्या तीव्रतेनं भगवंताची आळवणी करू, जितक्या आपण भगवंताला बोलावू, तितक्या लवकर भगवंत आपला उद्धार करायला येतो. गजेंद्र मोक्षाची कथा माहितीच आहे ना. आपलं काय चुकतं माहिती का, माझं काय चुकतंय, जशी वेळ भेटेल तसं मी देवाचं नाव घेतो. जशी वेळ भेटेल तसं आठवण देवाचं नाव घ्यायचं, आठवण नाही घ्यायचं. असं कसं? अरे बाबा, बायाला माहितीये की आपलं लहान बाळ तुरीच्या पाट्याला झोपलेलं लहान बाळ जितक्या तीव्रतेनं ओरडण, जितक्या तीव्रतेनं रडण, तितक्या तीव्रतेनं आई धावत होते. आणि ते जर नाही रडलं तर ते आई लवकर येते का? नाही येते. नाही येते का? अहो तुम्हाला माहित ना, मी खुरपीले, मी लय काम खुरपीले, काही लय रोजानं लोकांचे काम केलं, लय काम केले. मला माहिती आहे मालकीन बाईला ऐकू येत नाही, बाळ रडलेलं नाही ऐकू. ते माईलाच ऐकू, तिला मायच पाहावं लागते. माईलाच ऐकू येत आहे. माय म्हणते माय रडायचं नाही. हो तुम्हाला भात खाला, भात कशामुळे खाला बाई? तुला कामाची गोड लागली भात खाला. म्हणून प्रत्यक्षाला रामकृष्ण 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 म्हणलं गेलंच पाहिजे. त्याशिवाय आपण आपलं जीवन माया घालता कामा नयेच. कोणत्या क्षणी तुमचा माझा मृत्यू येईल मला सांगता येत नाही. कोणत्या क्षणी येईल. आणि म्हणून अजून एक लक्षात ठेवायचं, जगातला प्रत्येक माणूस बाया कोणी असो, प्रत्येक माणूस आपल्या मित्राला खटकतो. तुमचे खटकतो म्हणजे बिघडतं. तुम्ही वाईट वागतात पण बिघडत नाही, फक्त तुम्ही त्याच्या मनासारखं वागत नाही म्हणून बिघडतो. दुसरं काहीच कारण नाही, फक्त तुम्ही त्याच्या मनासारखं वागत नाही. चोराला चोर भेटले, अपे पान करणारा अपे पान भेटले, ते पक्के मित्र असतात. काही खेळणारे ते पक्के मित्र असतात, त्याचे ते मित्र जगात कोणीच नसतात. तेच नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की आपलं वागणं असं पाहिजे की परमेश्वराशिवाय तुम्हाला काहीच राहायचं, काहीच नाही.
काहीच नाही ध्यानी मनी सगळं काय रामकृष्ण 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 दिसलं पाहिजे प्रत्येक क्षणाला. आज तुम्हाला कधी असं वाटणं शक्य आहे की महाराज चांगली दिसायला येतं, महाराज चांगली दिसायला येतं, महाराज चांगली दिसायला येतं. हे बघ ध्यान आहे, बघ ध्यान बघायला असते ना ते पाण्याकाठ तुमच्याजवळ गोदावरी तुमच्याजवळ गाव पाण्याजवळ बसतो, माशी पांढरा शिवर बघायला असतो, माशाला वाटतं महाराज चांगला माणूस जवळ येतात आणि ते बरोबर बघायला काय करतो गट्टन करतो. मी कसा आहे केवळ 2 घंट्यात माझं परिचय होत नाही. मग कोणतरी बोललो मी खरा कसा आहे कोणीतरी कधीतरी आमच्या घरी आलं पाहिजे, न सांगता आलं पाहिजे. आणि मी तुम्हाला जसं तुम्ही येता आणि तुम्हाला मी 10 मिनिटं तारीख जसा दिसेल का मी तसा आहे. कारण घंट्यावर बोलणं घुलीनं गोड बोलणं महाराज सांगितलं हे सिद्ध करून घेणं हे 100% ढोंग आहे. मरेपर्यंत आपल्याला चांगलं राहावंच लागेल. आणि कोणासाठी पाहिजे स्वतःसाठी. फक्त देशभक्ती कोणासाठी करायची फक्त माझ्या उदरासाठी काय माय बापाच्या नाही करायची उदरासाठी माझ्या उदरासाठी देशभक्ती करायची. आम्हाला तुकोबाला आहे अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात की तुकोबा कन्या पुत्र लक्षात ठेवा 50 वेळा मी वाक्य बोललो हे आणि तुम्ही 50 वेळा ऐकलंय रामकृष्ण आहे म्हणा ते मला ते आपण प्रत्यक्षाला रामकृष्ण का म्हणायचंय कारण पुन्हा दुसरा जन्म मला पुन्हा दुसरा जन्म मनुष्य भेटणार ना आपल्याला का पाप पुण्य आपण किती तुम्हाला सांगा आपण डोळे झाकून पाप पुण्यच करतोय कशावरून बरं तुम्हाला खरं बोलू आता मी लय खरं बोलणार माणूस कधी आणि याच्यावर बघा मला ते कोणी खरं बोललं कसं आहे खरं बोललं की ते सख्या माल राग येतो अहो डोळे झाकून जे पाप होते का ते उघड्या डोळ्याने कमी होते
म्हणून आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण कारण पुन्हा दुसऱ्या मनुष्याला आपल्याला काय भेटणार नाही तर पाप पुण्य का बरोबर होईल तेव्हा होईल. अरे ह्याच जन्मात आपल्याला भेटलंय ना तर इतकं ह्याच जन्मात देवाची प्राप्ती करून घ्या ना. पुन्हा पाल मुंगी झाल्या कसं आपल्याला कसं देवाची प्राप्ती कशी होणार आपल्याला. आपण देवापासून आलेलो तर आपण देवाचा अंश आहोतच. मी पांडुरंग परमात्म्याचा अंश आहे आणि पांडुरंग परमात्म्या भेटीला जाणार आहे. लक्षात ठेवायचं. आपण तुम्ही मी सुद्धा आपण तुम्ही कोणी सुद्धा पांडुरंग परमात्म्या आपण भेटीला जातो. आषाढी कार्तिकीला आपण जातो. देऊतनं तुकोबाची पालखी निघते, आळंदीतून निघते. गेल्या वर्षी देहू मधील तुकाराम माझ्या मंदिरातली पादुका उचलायचा जे मान असतो का ते पादुका उचलायचा मान माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज, दादासाहेब सोळंके, गंगा मुसलेकर यांना मान होता. हे आमचं वैभव आहे. वैभव म्हणजे अश्व आमचा, घोडा आमचा आणि पादुका उचलायचा मान आमचा. यापेक्षा वैभव दुसरं कोणतं आहे. धन संपदा सगळी काहीच नाही व काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. इथं मनुष्याचं काहीच नाही बाबा, काहीच नाही. काही इथं काहीच नाही. फक्त एकच आहे. तुम्ही नाम घ्या. नामच तुम्हाला तारक आहे. श्रवण करा. आता तुमच्या पोथी लागली असेल मान तुम्ही सुद्धा तर कुठे पोथी असते, जागोजाग पोथी असते. श्रवण करा, मनन करा, निध्यासन करा, चिंतन करा. प्रत्येक क्षणाला तुम्ही चिंतन केल्यानंतर तुम्हाला देवाची प्राप्ती होते. आणि देवाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला ईश्वराशी एकरूप होता येतं. अहम ब्रह्मास्मी. म्हणून आपण प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन केलं पाहिजे. आपल्या आशा पास कुठल्याच नसल्या पाहिजे. कुठल्याच आशा नको. अरे बाप रस रूप गंध याच्या किती 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 आता एक असं माझा वेळ फार थोडा आहे सांगत बसलो तर आपण रसाला किती कसा कसा जीव जातो. रूपानं कसा हत्तीला सगळ्यात जास्त रूप प्रिय आहे. हत्ती कशी पण तुम्हाला माहित आहे. त्या हत्ती असं मोठ्या खड्या करतात, खळदून खेळायचा खड्डा करतात, आतमध्ये काड्या कुड्या काही टाकतात, वरी अलगद माती टाकतात आणि पण हत्ती ती पलीकडे हत्तीनं उभी करतात. आणि नुसतं ते असं नुसतं थोडं हाकल्यासारखाचं आणि त्या हत्ती त्या हत्तीला बघतो तर त्या हत्तीच्या ओढीनं जातो. ते बरोबर खड्ड्यात पडतो. माऊली माझं तसंच आहे. मी 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 25व्या वर्षी माझ्या डोळ्यासमोर हत्ती आली. त्या हत्तींच्या ओढीनं त्या संस्थेत अडकलो. मी लोकांचं नाव घेणार नाही बरं का. जे आहे ते माझंच बोलणार. कारण मला नोकरीमधला आहे मी आणि लाईव्ह आहे. मग माझं तसंच आहे. आणि मी त्या हत्तीनीच्या ओढीला लागलो. आणि त्या हत्तीनी अहो काय दिवस दिसाना रात्र दिसाना डोळ्यासमोर असं हत्तींशिवाय दुसरं काही चित्र नाही ना. असं प्रत्यक्षाने आपल्यामध्ये माझ्यात होत असलेलं पाहायला भेटतं. एक रूप. एखादा पतंग दिवस झडप घेतो. कशामुळं? त्या रूपामुळं. त्या स्वतः ते झडप घेऊन स्वतः काय करतो? स्वतः तो नाश पावतो. एखादा माशाचे आगळ असते, गळ असतात ते गळ पाण्यात टाकला की ते बरोबर ते मासा त्याला आमिषाला खायचा प्रयत्न करतो ना. आणि ते बरोबर ते घसा असं ओढलं का की घसा अडकतं आणि मग आपलं मरण ओढवतं. आमिषेच्या आशे गळ गिळलं ना आपण ते आपलं मरण ओढतं. मग आपलं तेच आहे, माझं तेच आहे ना. मग तुम्हाला वाक्य बोललं ना की ते 1 रुपयासाठी मुलगा नाली तर बाहेर येतो. आशेपोटीच येतो ना. म्हणून आपण कुठलीच आशा नकोच. आणि आशा ठेवली. लक्षात ठेवायचं. आशा ठेवतो. कोणाची आशा ठेवायची? फक्त पवित्र आशा ठेवायची. देवाच्या भक्तीची आशा ठेवायची. देवाच्या नामस्मरणाची आशा ठेवायची. आणि देवाच्या नामस्मरणाची आशा ठेवली का तर
ठिकाणी आशा आहेच ना. मी तर आलो ना, कंबर आता मला बसवर मग झोपवत लागलं मला, पण हरिपाठ चालू होता आणि असं लोकात मेसेज जाईल की महाराज कसे येतात, एडपटच येतात हरिपाठ चालून झोपले. उलट तुमचे उपकार येतं की तुम्ही वयोवृद्ध असताना बसून राहा, तुमची पाठ कंबर कशी होत असं, माझी पाठ त्रास होतं. आपल्याला आशा पास नसलीच पाहिजे, असलीच फक्त परमेश्वराच्या भेटीची असली पाहिजे. मी माझ्या वाटत आशा ही होती, हाही अजून सुद्धा, की तुमच्या चेहऱ्याकडे पाहतो. मी खरं सांगतो, तुमच्या चेहऱ्यामधून माझा उद्धार कधी कोणता होईल, कोणाच्या रूपातून होईल मला सांगता येत नाही खरंच. म्हणून आशा माझ्या ठिकाणी आहे, ती शुद्ध आशा असली पाहिजे, पवित्र आशा असली पाहिजे. आणि पवित्र आशा असेल ना तर तुम्हाला काहीच कुठलाच मळ लागत नाही, कुठलाच मळ लागत नाही. आशा असलीच पाहिजे. फक्त कोणती, जसं मला आरती करायची, मला आरती गणपती आरती असते काय, आता असं आमच्याकडे असं आहे बा, कोणतरी माणूस येतो मला आरती घ्यायची बघा, मला ते कमिटी असतील ना तर सांगतो आज सोमवारी माझी आरती, मंगळवारी माझी, गुरुवारी अशी सांगतो. मला आरती घ्यायची आशा आहे, मला रविवारी आपलं सोमवारी मला दर्शन घ्यायची आशा आहे, मला ही आशा आहे ती आशा आहे ना. आणि आपण आई वडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. ते बघा माय काय देतात तुम्हाला काय सांगता, माझा वेळ संपत्ती आहे. माय काय देते हे फक्त बाळाच्या जीवालाच मिळतं. बाप काय देतो हे फक्त बाळालाच मिळतं. सांगता येतं पण लय देते, लय देते. म्हणजे इतकं माय बाळाला देते, इतकं काय देते, अहो हृदय पूर्ण मोकळं करते, पूर्ण हृदय मोकळं करते. म्हणजे इतकं जसं आपण पाहतो की वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान वय अज्ञानाशी ऐसावर त्या टिकेशी वाचिलं जो कोणी, बरं शेवटी दाशी त्याची लोटांगणी. बाबा मी लोटांगणी कशामुळं, तू जर ज्ञानेश्वरी वाचून पंढरी पाहिली तसं तुम्ही माईकडं, कोणत्या जगातल्या स्त्रीकडं, माहीत कशाला, कोणत्या जगातल्या स्त्रीकडं माय ह्या नजरेनं बघा, नजर शब्द बघा, बायाला नजरेचा अर्थ कळतो, गड्याला कळत नाही, गडी नालायक, बरं गड्याला कळत नाही, बाईला कळतं. नजर खरी खोटी कळते. आपण मायच्या नजर पण बघितलं का तर माय आपल्याला काय देते, काय देते, खूप देते. अहो जे जितकं सांगता येतं त्यापेक्षा माय अधिक देते. अजून सांगता मला भगवान, आता माझं खूप तुम्हाला वाटतं की महाराज लयच विषयांतर करत देतात, मला मोठं मोठं भरपूर बोलायचे, कमी वेळात बोलायचं. भगवान श्रीकृष्ण अनासक्ती योग मला आवडतो, भगवान श्रीकृष्णाचा अनासक्ती योग आवडतो. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस माझी आई वारली, वडील वारले, एक क्षणभर दोन क्षण कळाल्या थोडंसं वाईट वाटलं. पुढचं वाक्य बोललो, रामकृष्ण हरी, प्रवास संपला. बस ह्या देहाचे मायबाप होते, देहाचे मायबाप, आत्म्याचे नव्हते. म्हणून रामकृष्ण 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 आपण का म्हणायचे, लक्षात ठेवायचे. माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीच, माझे ज्ञानोबा तुकोबा धर्मानं वागतात असं नाहीये. ते जसे वागले आहेत तसा धर्म बनतो, तसा धर्म बनलेला आहे. म्हणून मग अशी वाक्य बोलू ना, वडील जे जे करते ना त्या नाम धर्म ठेवते ना. म्हणून आमचे तुकोबराय अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात की गीता भागवत
कृष्णानं जी काही भक्ती दिली आहे त्या भक्तीमधलं खरी तन्मयता ही आता या महाराजांच्या रूपातून आपल्याला पाहायला भेटली मला. आणि याचसाठी याच आसुसलेल्या वृत्तीसाठी मी गावोगाव भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार ह्या सद्भक्ताकडनं पाहायला भेटतो. देश आपला वेश असतो का हे तुम्हाला आपल्याला जे ज्ञान आपण खेड्यापाड्यात असतो ना ते ज्ञान आहे ते शहरात सुद्धा नसतं. आपली तन्मयता आपली लगन आपली त्या परमेश्वराबद्दलची भूमिका ही भूमिका अजून आपल्याला परमेश्वराजवळ जायला भाग पडते आणि परमेश्वराजवळ आपण जातोच. म्हणून आपण आपल्या कीर्तन परंपरेच्या नियमाप्रमाणे आपण एक भजन घेऊया. कमी दिवसाचं आहे. किती दिवसाचं आपल्याला माहित नाही पण फार कमी दिवसाचं आहे. जायाचे शरीर जाई लक्षण का गा गोपीनाथ कृपा करीत. आपलं शरीर जाणार आहे पण माझं शरीर जाणार आहे. पण एक पक्क आहे इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जेव्हा माझा प्राण माझ्या शरीरातून निघेल तेव्हा मला शरीर सोडण्याचं दुःख नाही होणार. त्याचं कारण आहे आता तुम्ही म्हणता की महाराज का तुम्ही लयच मोठे झाले लयच मोठे झाले का पण माझं मन मला सांगतं त्याचं कारण आहे. त्याचं कारण एक शरीर माझं नाही शरीर माझं नाहीये. दुसरी गोष्ट शरीर देव जोडायचं साधन बी नाहीये. मग माझं शरीर नाही ना मग मला शरीराच्या आसक्ती राहायचं काय कारण नाही. जसं कबीर महाराज एका ठिकाणी छान म्हणले ते बघा की कबीर महाराजाला कुत्रा चावला असं लचका तोडला आणि मग लोक म्हणले महाराज बघा अक्कल आहे का कळते का काय झालं ते कुत्र्यानं ते पिंढरी तोडली ना. तर कबीर महाराज छान बोलले की म्हणजे कुत्ता जाने और चमड़ी जाने हमें क्या वास्ता उसे हमें कोई इसलिए का नाही. तसं माझं शरीर जेव्हा सोडेल मी देह माझा जाईल आत्मा रामाशी कृप होईल. आत्मा रामाचा आहे त्यावेळेला माझा असा विश्वास आहे की कली कालाचा वारा जेव्हा माझ्या शरीराला हरण करेल आत्माराम घेऊन जायचा प्रयत्न करेल त्यावेळेला कलिकाराचा वारा आपल्या शरीराला त्रास वेदना देणार नाही आणि देईल ते शरीर देईल. आपला आत्मा सुख या ज्योतीपासून आला होता आणि ह्या ज्योतिषी कृप होणार आहे. कशामुळे बाबा कशामुळं त्याचं काय प्रूफ काय तर प्रूफ हे की बाबा आयुष्यभर प्रत्यक्षात तुझं नाव घेतलं प्रत्यक्षात नाव घेतलं फुकट घेतलंय का प्रत्यक्षाला नाव घेतलंय ना प्रत्यक्षाला नाव घेतलंय आणि प्रत्यक्षाला नाव घेतल्यामुळे तुला ते मला संकट निवारण करावंच लागेल. तुला तुझ्या पायाच्या शेजारी मला जागा द्यावीच लागेल. का देत नाही लक्षात ठेवा. एखादी पतिव्रता बाई आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहते 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 पतीशिवाय दुसऱ्याचं चिंतन मनात आणतच नाही. अहो पहिल्या काळात असं होतं की पती मेला का तर पत्नी सती जायची. म्हणजे
माझा पांडुरंग परमात्मा नाही, पांडुरंग परमात्माशी एकरूप राहायला पाहिजे, पांडुरंग परमात्माशी एकरूप राहायला पाहिजे. आणि आमचे तुकोबर आहे अभंगाच्या शेवट चरण सांगतात.